आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मातंग समाजातील महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी समाजसेवक नंदा पुणकर आणि महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत शासनाचे लक्ष वेधले। यावेळी त्यांनी मातंग समाजातील महिलांची अत्यंत विदारक परिस्थिती मांडली। आजही अनेक महिला स्मशानभूमीत जाऊन प्रेताच्या राखेमधून मिळणारे गुंजभर सोनं, इतर वस्तू, बांबू, कामट्या, नैवेद्य आणि फेकलेले कपडे यावर उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी सांगितले। काही महिला अमावस्येला मागून तसेच कचरा गोळा करून संसार चालवत आहेत। सराफ बाजारातील कचरा वेचूनही अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। आजच्या आधुनिक काळातही मातंग समाजातील महिलांवर अशी अमानवी परिस्थिती ओढवणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत शासनाने तातडीने त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात मंत्रालयात 2 बैठका पार पडल्या असूनही अद्याप कोणताही अध्यादेश काढण्यात आलेला नाही किंवा पुनर्वसनासाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून मातंग समाजातील शोषित, उपेक्षित आणि वंचित महिलांना न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली। तसेच पत्रकार बांधवांनीही आपल्या लेखणीच्या माध्यमातून हा प्रश्न शासन दरबारी पोहोचवावा असे आवाहन समाजसेवक नंदा पुणकर आणि अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी केले। खऱ्या अर्थानं 2014 पासून मातंग समाजातील नाशिकमधील ज्या महिला आहेत त्या स्मशानात जातात, प्रेत जाळल्यानंतर प्रेताच्या राखेमधून उदरनिर्वाह करतात। म्हणजे प्रेत जाळल्यानंतर प्रेताच्या राखेमधून मिळणारं जे मेटल असेल, धातू असेल, सोनं असेल, चांदी असेल किंवा पितळ असेल, ते विकून स्वतःचा उदरनिर्वाह करतात। ते नाही मिळालं तर बांबू, कामट्या किंवा फेकलेल्या वस्तू आणि नैवेद्यावर प्रबोधित करतात। त्याचबरोबर काही मातंग समाजाच्या महिला आमुषा मागतात, तेही उत्कृष्ट दर्जाचं धान्य असते। आणि काही महिला सराफ बाजारात माती झाडणे, माती पुसणे अशा प्रकारचे कामं करून उपजीविका करण्याचा प्रयत्न करतात। असे अनेक कुटुंब वंचित, उपेक्षित आहेत। अपेक्षा एवढीच आहे की आम्ही 2014 पासून लढा देत आहोत। आदरणीय भुजबळ साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते, भुजबळ साहेबांनी आणि आदरणीय विधान परिषदेचे आमदार जयंत जाधव साहेब यांनी तो प्रश्न उचलला आणि तळागाळातील उपेक्षितांना न्याय मिळावा, मातंग समाजातील महिलांना, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले की सदरच्या महिलांना टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा कायमस्वरूपी स्थायी पदावर महापालिका असेल, समाज कल्याण विभाग असेल किंवा इतर जे शासकीय विभाग आहेत त्याच्यात सामावून घ्यावं अशा प्रकारचं प्रोसिडिंग झालं। त्यानंतर दिलीप कांबळे साहेब तत्कालीन समाज कल्याण मंत्री होते, त्यांनीही तसेच मंत्री बैठक लावून अशा प्रकारचे प्रोसिडिंग करून कार्यवाहीसाठी आदेश दिले आणि त्याप्रमाणे 2014 नंतर हे सगळं सुरू झालं। काही महिलांना ठेक्या पद्धतीने काम दिलं, परंतु काही महिला तशाच राहिल्या। परंतु समाज कल्याण विभाग यांनी दोन्ही हात वर करून किंवा आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये अगोदर महिला आहे, कोणाला काढायचं, कसं काढायचं, आम्ही दुसरी महिला घेतली। महिलांना घरी बसावं लागलं, स्मशानात जावं लागलं, ही शोकांतिका आहे आणि या सिरियसनेस घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला होता की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आणि तो जो लढा पूर्ण जागतिक झाला, भारतभर झाला, आज त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी मातंग समाजाच्या अशा महिला 2026मध्ये जीवन जगत आहेत, फार मोठी शोकांतिका आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा केला त्या कायद्यानुसार या महिलांचं खऱ्या अर्थानं दलित संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांना न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षेने आम्ही काम करत आहोत। परंतु महापालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांना स्थायी पदावर कामावर घ्यावं अशा प्रकारचं आयुक्त साहेबांनाही 2दा निवेदन दिलेलं आहे। त्यांनी सहानुभूतीने विचार करावा। आपण सगळ्या महिलांसाठी करतो, परंतु या उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित असलेल्या महिला ज्या जनावरांपेक्षाही खालच्या प्रकारचं कुटुंबाचं जीवन जगत आहेत त्यांना न्याय द्यावा या अपेक्षेने आम्हाला विनंती